नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर मागं मी एक यूट्यूब व्हिडिओ केली. आपण मागच्या वेळेस तूर व डांगर लागवड केली होती त्यामध्ये. तर मला बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंटद्वारे पण विचारलं गेलं की कसं काय, किती अंतर आहे, काय आहे, त्याच्याबद्दल आम्हाला म्हणजे जरा माहिती द्या. तर आपण ह्या वेळेसही खरीप हंगामाचं म्हणून डांगर व तूर लागवड केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की तूर आता लावून आपल्याला 15-20 दिवस झालेले आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो की बॅक साईडचा कॅमेरा ऑन करून की तूर आपली आता कशी पद्धतीने आलेली आहे किंवा काय अंतरावर लावलेली. तुम्ही बघू शकता की ही आपण तूर आणि डांगर ह्या दोन बेडमध्ये. तर हे बा इकडे हे जे इकडचं जे बेड आहे तर ह्याच्यात आपण तूर लागवड केलेली आहे. हे जे बेड आहे याच्यात आपण डांगर लागवड केली आणि डांगर लागवड माझी कालच पूर्ण झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला डांगरचं अजून वेल वगैरे यायला आपल्याला थोडे दिवस जातील. आणि इकडं परत आपण ह्या लाईनमध्ये आपण तूर लागवड केलेली आहे. तर बघितलं गेलं तर ह्या दोन लाईनच्या अंतरात इकडची तुरीची लाईन आणि ह्या तुरीची लाईनचं अंतर आपण असं आडवं 8 फूट सोडलेलं आहे. आणि जे काय आपण ही तूर लावलेली तर ह्या तुरीचं अंतर हे 1 फूट सोडलेलं आहे, कारण आपलं ड्रीप 1 फुटाचं आहे. जर तुमचं 1.5 फुटाचं जर असेल ड्रीप तर तुम्ही 1.5 फूटही लावू शकता. आणि आपलं डांगराचं देखील तेच अंतरावर आपण लावलेलं आहे, 1 फूट आणि 8 इकडं. तर अशा पद्धतीने मी ड्रीपवर इथं लागवड गेलेली आहे आपली सगळी. आणि तुम्ही बघू शकता की तूर आता 15 दिवसात काय चांगल्या हाईटवर आलेली आहे. आणि आपण इकडं कोळपणी वगैरे केलेली ह्या साईडला, तर तिकडं आपलं अजून काम चालू आहे. तर हे बघून घ्या ही तूर इथे. तर बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता की बियाणं कोणतं वापरायचं. तर मी जी तूर लावलेली आहे ती व्हरायटी आहे BDN 711 आणि डांगरची व्हरायटी आहे ती आम्ही दिशा चं बियाणं वापरलेलं आहे, जी की एकदम भारी क्वालिटी आहे. आणि जर हिची प्राईस जर घेतलं तर हे 700 रुपयापर्यंत बसलं आहे. तसं MRP रेट तिचा जास्त आहे, तर तुमच्या भागात त्याचा MRP वेगळा असू शकतो. कारण इथं तुम्ही बघू शकता की त्याचा MRP 1000पर्यंत दाखवते. तर भागानुसार थोडंसं वर खाली होऊ शकतं. तर त्याच्यानुसार तुम्ही तुमचं बियाणं निवडा. मी ही जी माझ्या साईडला ही जी जमीन दिसते तुम्हाला, तर ही मध्यमरित्या जमीन आहे. म्हणजे हिची जरा माती जरा ब्राऊन व्हाईट कलरची दिसती. हे बघा तुम्ही बघू शकता. तर याच्यात आपण इकडं अशी माती असल्यामुळे आपण 1 फूट अंतर सोडले. जर तुमची जर कसणारी माती असेल, जसं की आमच्या तिकडच्या साईडला जे खाली जे इकडं आहे तर तिकडं थोडी जास्त काळी माती आहे. तर आम्ही तिकडं तूर 2 फुटावर देखील लागवड केलेली आहे अशी समोर. आणि 8x2च्या याच्यावर आम्ही तिची लागवड केलेली आहे तूर लागवड. आणि डांगर आम्ही 1 फुटावर लावलेलं आहे. जर ड्रीप 1.5 फुटाचा असेल तर तुम्ही 1.5 फुटावर देखील लागवड करू शकता. आणि मी तुमचं सर्वांचं धन्यवाद करतो की तुम्ही सगळ्या व्हिडिओला असा मला प्रतिसाद दिल्याबद्दल. आणि तुमच्या कोणत्याही शंका असल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर असंच आपल्या चॅनलला तुमचं प्रेम असू द्या. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.